नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. मित्रहो, नीलम गोऱ्हेंच्या विषयानंतर आता विधान परिषदेमध्ये विरोधक चांगलेच आक्रमक झाले. विरोधक कोणाला म्हणायचा हा मोठा प्रश्न आहे. कारण शिवसेनेच्या आमदारांना विरोधक म्हणायचं का? शिवसेना सत्तेत आहे. टेक्निकली शिवसेना शिंदेची, शिवसेनेच्या पक्षाकडून निवडून आलेले उमेदवार शिवसेनेचे, पण ते उद्धव ठाकरेंच्या बाजूने असल्यामुळं विरोधक म्हणून बसतायत, एवढंच. त्यांनी नीलम गोऱ्हे यांना पदावरून दूर करणे आणि सदस्य म्हणून अपात्र करणे याबाबतची मागणी केली आहे. नीलम गोऱ्हे ज्या दिवशी शिंदेंच्याकडे गेल्या त्या दिवशीची हकीकत मला तुम्हाला दाखवायची आहे. म्हणजे जे कोणाच्या असीम ज्ञानावर अवलंबून असतात, बिचारे बापट जे सांगतात ते सगळं कसं वेगळं असतं, खोटं असतं, हे तुम्हाला लक्षात येईल. नीलम गोऱ्हेंच्या एकनाथ शिंदे सोबतच्या राहण्याच्या निर्णयावर मी केलेलं विधान तुम्हाला दाखवतोय. म्हणजे मी पहिल्या वाक्यावर चूक कबूल करून बोललो होतो, ते ऐका. आजच नीलम गोऱ्हे यांनी शिंदेच्या पक्षात प्रवेश केला. वाक्य चुकलंय माझं, वाक्य चुकलंय. नीलम गोऱ्हेंनी आपल्या मूळ पक्षात राहण्याचा निर्णय घेतला. ऐकलं? नीलम गोऱ्हेंनी आपल्या पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे असं मी म्हणालो होतो. शिंदेच्या सेनेत प्रवेश केला असं वाक्य मी उच्चारता थांबलो होतो आणि ते माझं वाक्य चूक आहे असं मी म्हणालो होतो. नीलम गोऱ्हे यांनी कोणता पक्ष सोडलेला नाही अथवा कोणत्या पक्षात गेलेल्या नाहीत, तर त्या ज्या पक्षाच्या आहेत त्याच पक्षात राहिलेल्या आहेत. आता लौकिक अर्थानं आपण शिंदे सेनेत सहभागी, उद्धव ठाकरेंना सोडलं असं आपल्या सोयीसाठी म्हणत असू. आपण काय म्हणतो हा भाग वेगळा आणि ते काय समजतात हा भाग वेगळा. मी तसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नियुक्त्या होताना तसं गंमत करत असतो. संघात पद्धत अशी आहे की आपण त्यांना कार्यवाह म्हटलंय, आपण त्यांना जिल्हा कार्यवाह म्हटलंय, आपण त्यांना बौद्धिक प्रमुख म्हटलंय असं म्हणण्याची सवय असते. म्हणजे म्हणायचं आपण, त्यांनी समजायचं की नाही हा भाग वेगळा, पण आपण तरी म्हटलेलं आहे. म्हणून नीलम गोऱ्हेंनी शिवसेना सोडली असं आपण म्हटलंय, नीलम गोऱ्हेंनी सोडलेली नाहीये. देवेंद्र फडणवीसांनी याबाबत आपल्या भाषणामध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. म्हणजे अगदी नीलम गोऱ्हे कुठे आहेत, काय आहेत याची नोंद जी कागदावर होते ना, त्याविषयी ते बोललेले आहेत. म्हणजे 14 मे 2020 साली नीलम गोऱ्हे या विधान परिषदेच्या शिवसेना या पक्षाकडून सदस्य म्हणून निवडून आल्या. ती तारीख आहे 14 मे 2020. बरं, ही गोष्ट विधान परिषदेच्या बुलेटिन मध्ये लिहिली गेलेली आहे. 14 मे 2020 रोजी शिवसेनेच्या सदस्य म्हणून नीलम गोऱ्हे यांची राज्याच्या विधान परिषदेवर निवड झालेली आहे. 8 सप्टेंबर 2020 साली शिवसेनेच्या सदस्य नीलम गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून निवड झालेली आहे. आणि 22 ऑक्टोबर 2020 रोजी याची प्रसिद्धी झालेली आहे. आता मधल्या काळात आपल्याकडे पुन्हा अजून आपणच समजायचा प्रघात, म्हणजे सभापती किंवा उपसभापती या पदावर निवड झाल्यानंतर त्याचं पक्षाचं सदस्यत्व आपोआप संपतं. हा प्रघात आहे, नियम नाही. हा प्रघात आहे. म्हणजे असं कुठं पुस्तकात लिहिलेलं नाहीये कायद्याच्या की यांचं सदस्यत्व संपतं, ते सदस्य राहत नाहीत, असं कुठं लिहिलेलं नाहीये. हा फक्त आणि फक्त प्रघात आहे. मानल्या गेलंय की ते पद पक्षाच्या विरहित आहे. याची कुठे नोंद होत नाही, कुठे लिहिलं जात नाही. पक्ष सोडला अशी नोंद झालेली नसते. त्या उपसभापती होतात आणि उपसभापतीने पक्षविरहित काम करावं अशी त्यांच्याकडूनची अपेक्षा असते. बस. म्हणजे 22 ऑक्टोबर 2020 ला विधान परिषदेच्या उपसभापती शिवसेनेच्या सदस्या नीलम गोऱ्हे यांची निवड झाली. ही जी नोंद झाली आहे याच्यामध्ये काय बदल झालाय? काहीच नाही. नीलम गोऱ्हे शिवसेनेच्या आहेत, त्या शिवसेनेच्याच आमदार आहेत, त्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत. काहीतरी बदल झाला यात? काहीही बदल झालेला नाही. त्या सदस्यच आहेत, शिवसेनेच्याच आहेत.
कारण निवडणूक आयोगानं शिवसेना हे पक्ष, त्याचं चिन्ह एकनाथ शिंदेंना बहाल केलं आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आपलं पद, प्रतिष्ठा कायम राहावी यासाठी पक्षाशी प्रामाणिक राहून त्या आपल्या पक्षाच्या नेत्याच्या बाजूला जाऊन बसल्या. संपलं. यात कुठे आलं पक्षांतर? यात कुठे आला पक्ष सोडण्याचा विषय? म्हणजे नीलम गोऱ्हेंचं पक्षांतर घडलेलंच नाहीये, हे आपण उठवलंय मीडियानी. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं उठवलंय. यांनी सोडलं. कोण कोणाला सोडलं? जिथे देशाच्या व्यवस्थेनीच पक्ष एकनाथ शिंदेंच्याकडे दिलाय, तिथे ही सगळी माणसं एकनाथ शिंदेला जाऊन जोडली गेली नाहीत, तर नवल ते काय? बरं, एखाद्याला पदावरून दूर करणे यासाठीची प्रक्रिया आहे. म्हणजे अनिल परबांना वाटलं नीलम गोऱ्हेंना पदावरून दूर केलं पाहिजे. एक जोशपूर्ण भाषण अंबादास दानवेंनी सभागृहात केलं, पदावरून दूर केलं पाहिजे. दुसरं भाषण उदय सामंतांनी सभागृहात केलं, पदावरून दूर केलं पाहिजे. मग उदय सामंत, अंबादास दानवे आणि अनिल परब यांची मागणी ही महाराष्ट्राची मागणी आहे आणि ही महाराष्ट्राची जनभावना आहे, म्हणून दूर करा, असं फेसबुकवर 50 जणांनी लिहिलं. म्हणजे ते खरं झालं का? कुत्र्याला कुत्रच म्हणावं लागतं. 50 जणांनी त्याचं डुक्कर केलं म्हणून कुत्र्याचं डुक्कर होत नसतं. हे क्लिअर आहे. म्हणजे हे डोक्यात ठेवा. अगदी सांगावं लागतं असं की असं होत नसतं. त्यामुळं उगी या तिघांची मागणी 50 जणांनी उचलून धरली म्हणून त्या अपात्र होतील असं नाही. कायदा काय सांगतोय ते बघायला पाहिजे. आणि खरं सांगतो, या तिघांनाच अपात्रतेची कारवाई सुरू करता येऊ शकते. कारण आपला नेता सोडून, आपला पक्ष सोडून हे दुसऱ्याच्या मागे लागलेत. पक्ष उद्धव ठाकरेंचा नाही आहे, एकनाथ शिंदेंचा आहे. शिवसेना पक्ष चिन्ह शिंदेंना मिळालंय. त्यामुळं त्या पक्षाचा नेता आता एकनाथ शिंदे आहेत. एकनाथ शिंदेंची पक्षाची साथ सोडून देऊन अन्य कोणाच्या तरी मागे उभे राहिल्याबद्दल यांच्यावरच अपात्रतेची कारवाई करता येऊ शकते. आणि अपात्रतेची कारवाई करण्याचा विषय एक लक्षात घ्या, म्हणजे ज्यांना असीम ज्ञान आहे त्यांनीही लक्षात ठेवावं आणि जे वारंवार खोटं सांगून आपटलेत त्यांनीही लक्षात ठेवावं. अपात्रतेची कारवाई सभागृहात चालत नसते. ती सभागृहाच्या प्रोसिडिंगचा भाग नसते. म्हणजे विधान परिषदेचे सभापती सभागृहासमोर येतात आणि यांचा आपल्या समोर अपात्रतेचा प्रस्ताव आला आहे, बोला अपात्र करायचं आहे का? ज्यांचे मत होय आहे त्यांनी होय म्हणावे, ज्यांचे मत नाही आहे त्यांनी नाही म्हणावे. मग कुणीतरी होय म्हणतं, मला वाटतं होयच्या बाजूनी बहुमत, किंवा मला वाटतं नाहीच्या बाजूनी बहुमत, असा निर्णय होत नसतो. समन्यायिक प्राधिकरणासारखं तिथे सभापती किंवा अध्यक्ष काम करतात आणि त्याची रीतसर नोटीस पाठवली जाते, नोटिसीचं उत्तर येतं, सुनावणी घेतली जाते आणि या सुनावणीअंती विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे अध्यक्ष, सभापती याचा निर्णय घेत असतात. त्यामुळे उगाच सभागृहात चर्चा करून, गलका करून, कालवा करून काय होणार आहे? फक्त कालवा होणार आहे, निर्णय येणार नाहीये. त्यासाठीची प्रक्रिया राबवली पाहिजे. आता विधान परिषदेच्या सभापती पद रिक्त आहे, उपसभापती सभापती आहेत, सभापतीलाच पदावरून दूर करण्याचा प्रस्ताव आहे. तर हा चालवायचाच असेल तर त्यासाठी सभापतीची निवड करावी लागेल किंवा संपूर्ण सभागृहाला मिळून एक व्यक्ती असा निवडावा लागेल जो याबाबतचा निर्णय घेईल. ती प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय ही सुरूच होणार नाही. त्यामुळे उगाच सहभागी होऊ नका असं म्हणण्यात अर्थ नाही. सर्वोच्च न्यायालयाने सदस्य सभागृहात सहभागी होऊ शकतो, उपसभापती होऊ शकतात, हा निर्णय स्पष्टपणे दिलेला आहे. त्यामुळे त्यातही वेगळा विषय करण्याची गरज नाही. अपात्र होऊ शकत नाहीत, पदावरून दूर करण्याची एक वेगळी पद्धत आहे. मात्र इकडे गलकाच चालू आहे, दूर करा, दूर करा, दूर करा. हे का परत या सारखी घोषणा थोडीच आहे. आपला नेता गेला की परत या, दूर करा, करून टाका, असं नसतं होत. त्यासाठी काही नियम आहेत, त्यासाठी काही प्रोसिजर आहे आणि ती प्रोसिजर फॉलो झाली पाहिजे. आणि प्रोसिजर फॉलो करायला हा गोष्ट
चुकीची घडली आहे हे सिद्ध करता आलं पाहिजे. जे घडलंय ते नियमानुसार घडलंय, त्यामुळे पात्र अपात्र करणे, अनर्था घोषित करणे यासारख्या विषयावरची चर्चा हे विनाकारण अरण्य रुदन आहे, सहानुभूती निर्माण करण्यासाठीचा प्रयत्न आहे. हे होणार नाही हे ओरड करणाऱ्यालाही माहीत आहे. आम्ही मागणी केली पण घडलं नाही हे सरकार आमच्या भावना दाबून टाकतंय असं म्हणण्यासाठी सोपं आहे. म्हणूनच हा सगळा धंदा बिनबोबाटपणे चालू आहे. म्हणूनच मी तुम्हाला माझा व्हिडिओ आधी दाखवला, काय बोललो होतो त्यावरून तुम्हाला नीलम गोऱ्हेंच्या सोबत काय होईल याचा अंदाज आलेलाच असेल. आवडलं असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.